नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊजचा पुढचा भाग कसा शिवायचा ते. मला दिसत असेल की मी इथं अस्तर जॉईन करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला पुढचं कसं शिवायचं ते आपण बघूया. इथं मी हे कटोरी घेतलेलं आहे आणि आता आपल्याला कटोरीला टक्स टाकून घ्यायचा आहे. इथं मी आडवा टक्स घेत आहे, इथं 1.5 इंचाचा आणि उभा टक्स घेत आहे 2.5 इंचाचं. हे बघा, मी इथं तुम्हाला जवळून दाखवते. इथं उभा टक्स घेतलेला आहे, तर मी 2.5 इंचाचं, हे बघा. आणि इथं मी आडवा टक्स घेतलेला आहे 1.5 इंचाचं. आणि आता आपल्याला या मार्किंगवरून क्रॉसमध्ये असं टिप टाकून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि तसंच परत फिरवून तसंच आपल्याला डबल टिप टाकून घ्यायचं आहे तिथूनच. आणि जास्त दोरा लूज सोडायचा नाही तिथं आपण फिरवून टिप घेताना. आता आपल्याला दुसऱ्या बाजूची कटोरीही तसंच जॉईन करून घ्यायचं आहे. आणि टक्स आडवा 1.5 इंचाचा आणि उभा 2.5 इंचाचा टक्स टाकून आपल्याला पहिला जसं आपण कटोरीला टक्स टाकून घेतलं तसंच या दुसऱ्या कटोरीलाही तशाच पद्धतीने क्रॉसमध्ये टिप टाकून आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे. हे बघा, असं मार्किंग करून घ्यायचं. तुम्ही नवीन शिकत असाल तर असं क्रॉसमध्ये लाईन आखून मग तुम्ही टिप टाकू शकता, किंवा तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर डायरेक्टही अशा पद्धतीने तुम्ही टिप टाकू शकता. हे बघा, आता इथं अशा क्रॉसमध्ये टिप टाकून घ्यायचं. आणि इथं आपण डबल टिप टाकताना जास्त दोरा लूज सोडायचा नाही. तिथून फिरवून मी परत डबल टिप टाकून घेतलेला आहे. इथं तुम्ही कटोरीचा टक्स पप बघू शकता, एकदम छान आलेला आहे. हे बघा, कटोरी चपटी वगैरे झालेली नाही आणि टक्सही आपला तिरका वगैरे झालेला नाही. एकदम प्रॉपर आपलं फिनिशिंगमध्ये एकदम टक्स टाकून झालेला आहे. आणि आता आपल्याला बघा, मी कटोरीचं दोन्ही कटोरी तुम्हाला दाखवते. कटोरीचा पप वगैरे एकदम छान आलेला आहे. कटोरीचा टक्स तिरका झालेला नाही आणि कटोरी चपटी वगैरे पण झालेली नाही. एकदम प्रॉपर आपलं फिनिशिंगमध्ये कटोरी टक्स टाकून झालेला आहे. आता आपल्याला साईड पार्ट जोडून घ्यायचा आहे कटोरीला. आणि साईड पार्ट जोडत असताना इथं वरून गळ्याच्या इथून आपल्याला टिप टाकायला सुरुवात करायची आहे. आणि पहिल्यांदा टिप टाकताना इथं शिलाई लॉक करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला पुढं साईड पार्ट आणि कटोरी जोडायचं आहे. आणि इथं कटोरी आणि साईड पार्ट जोडताना जास्त खेचायचं नाही, एकदम लूज सोडत आपल्याला कटोरी आणि साईड पार्ट जोडून घ्यायचा आहे. जास्त खेचल्याने आपल्या कटोरी आणि साईड पार्टचा गोलाकार आकार असल्याने कटोरी आणि साईड पार्ट आपला जास्त कमी होऊ शकतो. त्यासाठी जास्त खेचायचं नाही, एकदम हलक्या हाताने आपल्याला इथं कटोरी आणि साईड पार्ट जोडून घ्यायचा आहे. हे बघा, इथं मी दोन्ही कटोरी आणि साईड पार्ट जोडून घेतलेला आहे. आणि एकदम बरोबरमध्ये आपलं कमी जास्त कुठेही झालेला नाही. कटोरी आणि साईड पार्ट एकदम त्या आकारामध्ये बरोबर बसलेला आहे. हे बघा, तशाच पद्धतीने मी दुसरंही इथं कटोरी आणि साईड पार्ट जोडून घेत आहे. हे बघा, अशा पद्धतीने इथं थोडं लूज सोडतच आपल्याला कटोरी आणि साईड पार्ट जोडून घ्यायचं आहे, जास्त खेचायचं नाही. आणि आता आपल्याला इथं डबल टिप देऊन घ्यायचं. इथं आपल्याला कटोरी आणि साईड पार्ट आपण जोडलो तिथं आपल्याला डबल टिप देऊन घ्यायचं आहे दोन्ही पार्ट्सना. हे बघा, अशा पद्धतीने मी इथं दुसरेही कटोरी आणि साईड पार्ट जोडून घेत आहे. एकदम हलक्या हात तुम्ही बघू शकता, एकदम असं हलक्या हाताने मी पकडत थोडं पकडत आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. हे बघा, बरोबर त्या आकारामध्ये आपला कटोरी आणि साईड पार्ट बसलेला आहे, एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये. हे बघा, अशा पद्धतीने मी इथंही डबल टिप देऊन लॉक करून घेत आहे स्टार्टिंगला आणि एंडिंगला. इथं अशा पद्धतीने आपलं कटोरी आणि साईड पार्ट जोडून पण झालेलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये आपलं कटोरी आणि साईड पार्ट जोडून झालेलं आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायचं आहे. इथं क्रॉसपट्टीला आपण एक्स्ट्राचं 1 इंचाचं घेतलं होतं, त्या साईडने आपल्याला 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे अस्तरवर आणि मेन फॅब्रिकवर.
आणि ते जिथं मार्किंग केलं होतं त्या मार्किंगवर आपल्याला टिप टाकून घ्यायचं आहे. हे बघा, इथं कटोरी सरळ ठेवायचा आहे, त्यावर क्रॉसपट्टी अशा पद्धतीने उलटं ठेवायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये नीट लक्षपूर्वक बघा. हे बघा, अशा पद्धतीने इथं ठेवून घेतलेलं आहे मी. आणि इथं जिथं 3 इंचाचं मार्किंग केलं होतं त्या मार्किंगवर आपल्याला अशा पद्धतीने टिप टाकून घ्यायचं आहे. आणि इथं तुम्ही व्हिडिओमध्ये नीट लक्ष देऊन बघा. इथं मी कटोरी कशा पद्धतीने फोल्ड करते. हे बघा, अशा पद्धतीने कटोरी फोल्ड करून आपल्याला टिप टाकून घ्यायचा आहे. आणि हे जॉईंटचा जो पार्ट आहे तो आतल्या बाजूने फोल्ड करायचा, नाहीतर तुम्ही फिटिंगच्या बाजूने फोल्ड करू शकता. पण वरच्या बाजूने गळ्याच्या इथं खाली जिथं कोणत्या बाजूने तुम्ही फोल्ड केलेला आहे तिकडच्याच बाजूने वरतीही फोल्ड करायचा आहे, जेणेकरून पुढे फिटिंगला आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने इथं क्रॉसपट्टी जॉईन करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हे वरचा पार्ट अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे आणि त्यावर हा अस्तरचा पार्ट अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला ह्या क्रॉसपट्टीवर अशा पद्धतीने टिप टाकून घ्यायचा आहे. तुम्ही माझ्या बोलण्यापेक्षा मी इथं व्हिडिओमध्ये जसं दाखवते त्याच्याप्रमाणे नीट लक्ष देऊन बघा, म्हणजे तुम्हाला नीट लक्षात येईल. हे बघा, अशा पद्धतीने आपलं क्रॉसपट्टी एकदम फिनिशिंगमध्ये लावून तयार झालेला आहे. हे बघा, तुम्ही आतूनही बघू शकता आणि बाहेरूनही बघू शकता जर अशा पद्धतीने क्रॉसपट्टी जोडली तर आपल्याला ओव्हरलॉक करायची सुद्धा गरज पडणार नाही. जे ब्लाऊजचे जे दोरे निघत असतात ते अशा पद्धतीने आपण क्रॉसपट्टी जोडल्याने ते निघणार नाहीत. आपलं एकदम इनविजिबल क्रॉसपट्टी जोडून तयार होतं अशा पद्धतीने. हे बघा, एकदम छान फिनिशिंगमध्ये आपलं क्रॉसपट्टी जोडून तयार झालेलं आहे. आतूनही तुम्ही फिनिशिंग बघू शकता, एकदम प्रॉपर असं फिनिशिंगमध्ये आलेलं आहे. तुम्ही वरतून हवं तर इथं दाबटीप देऊ शकता किंवा नाही दिलं तरी चालेल, इथं तुमचं चॉईस आहे. तुम्ही अजून छान फिनिशिंग येते त्यासाठी मी इथं वरती दाबटीप देऊन घेतलेलं आहे क्रॉसपट्टीवर. आता अशाच पद्धतीने दुसरं क्रॉसपट्टीही जोडून घ्यायचं आहे. तर मी परत एकदा तुम्हाला सांगते. अशा पद्धतीने आपला वरचा जो पार्ट आहे तो सरळ ठेवायचा आहे, त्यावर आणि क्रॉसपट्टी आपलं उलटं ठेवायचं आहे. आणि आपण 3 इंचाचं जे मार्किंग केलं होतं त्या मार्किंगवर अशा पद्धतीने आपल्याला टिप टाकून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि इथं कटोरी फोल्ड करून मी मगाशी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं तशाच पद्धतीने इथं हे कटोरी ही आपल्याला कटोरीचा जो टक्सचा पार्ट आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे मगाशी दाखवल्याप्रमाणे. इथं खालचा पार्ट आहे म्हणून इथं दिसत नाही व्हिडिओमध्ये. आणि इथं जो पार्ट साईड पार्ट आणि कटोरीचा पार्ट जोडलेला होता तोही एकाच कुठल्या तरी बाजूने फोल्ड करायचा आणि अशा पद्धतीने रोल करून परत अस्तरच्या क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने इथं टिप टाकून घ्यायचं आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की इथं क्रॉसपट्टीलाही डबल टिप टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी तर डबल टिप टाकून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला हळूवारपणे एकदम ओपन करायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता एकदम छान दोन्ही क्रॉसपट्टी आपल्या एकदम छान फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहेत. मी इथं वरून दाबटीप देत आहे क्रॉसपट्टीवरती. तुम्ही हवं तर देऊ शकता, नाही दिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, अशा पद्धतीने आपलं दोन्ही पार्ट्स इथं रेडी झालेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. याचा जर तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी याआधी चॅनलवर अपलोड केलेला आहे. कटोरीचं 28 साईजची कटोरी कसं कट करायचं आणि कटोरी वाढवायचं कसं आणि स्लीव्ज कसं कटिंग करायचं हे याचे सर्व मी व्हिडिओ आणि ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायचे हे सर्व व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, तर तुम्ही नक्की बघू शकता. हे बघा, अशा पद्धतीने आपलं फिनिशिंगमध्ये आपलं पुढचा पार्ट इथं शिवून रेडी आहे. मी जवळून तुम्हाला लुक दाखवते. अशा पद्धतीने आपलं पुढचा पार्ट एकदम फिनिशिंगमध्ये छान असं प्रॉपर तयार झालेला आहे.
आणि तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचा अगदी मनपूर्वक आभार मानते.